कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजा सभापती निवासस्थानापासून ऑपरेशन सिंदूर यशस्वी केल्याबद्दल भारतीय जवानांच्या सन्मानार्थ प्रखर राष्ट्रभक्तांकडून तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं। या प्रसंगी ऑपरेशन सिंदूर दरम्यान शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व भारतीय सैन्यामध्ये राष्ट्रकार्य करून नियमानुसार सेवानिवृत्त माजी सैनिकांचा सत्कार या प्रसंगी करण्यात आला। या कार्यक्रमाला कारंजा मतदारसंघाचे आमदार सईताई डहाके, भाजपाचे जिल्हा अध्यक्ष पुरुषोत्तम चितलांगे, राजीव काळे यांच्यासह भाजपाच्या महिला पदाधिकारी आणि आपल्या देशावर प्रेम करणाऱ्या महिला भगिनी देखील मोठ्या प्रमाणात सामील झाल्या होत्या। हजारोंच्या संख्येने देशभक्त नागरिकांची उपस्थिती कारंजावासियांचं लक्ष वेधून घेत होती। अत्यंत मनापासून भारतीय जवानांचा जय जयकार करीत जय जवान जय किसान, वंदे मातरम, भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा गगनभेदी घोषणा देऊन देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते। काश्मीर तो नहीं देंगे लेकिन बलुचिस्तान अलग करेंगे अशा गर्जना दिल्या गेल्या। सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून तिरंगा रॅलीला सुरुवात करण्यात आली होती। नेताजी सुभाषचंद्र बोस चौक, जनता राजा चौक अशा सर्व चौकांमधून ही रॅली काढण्यात आली। शहरातील रफ अँड टफ फिटनेस ग्रुपने उल्लेखनीय सहभाग नोंदवला, तर तिरंगा रॅली यशस्वी होण्याकरिता लोकांनी अथक परिश्रम घेतले। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी। ऑपरेशन सिंदूरच्या व भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ देशभरात सर्वत्र तिरंगा रॅली काढण्यात आली आहे। चोपडा शहरात शासकीय विश्रामगृह येथून तिरंगा रॅलीला प्रारंभ झाला। सदर तिरंगा रॅलीचा सर्व मार्ग घेऊन चिंच चौक मार्गाने गांधी चौकात राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला। यावेळी आमदार चंद्रकांत सोनवणे, माजी आमदार लताताई सोनवणे, माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती या आदी मान्यवरांसह सामाजिक पदाधिकारी, माजी सैनिक, सामान्य नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बाळू वाघ यांनी। पहलगाममध्ये अतिरेक्यांनी हल्ला केला होता। निष्पाप भारतीय माणसांना बळी त्या ठिकाणी त्यांनी घेतला होता। खरं तर हे कुठेच जाती धर्म पंथामध्ये नाही, पण उगाच येऊन आमच्या भारतामध्ये अशांतता पसरवण्याचं काम सातत्याने अतिरेकी करत होते। ह्या अतिरेक्यांना एकदा धडा शिकवायचा या विचाराने भारताचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब, आदरणीय शहा साहेब, आदरणीय राजनाथ सिंग आणि सारेच मंत्री महोदय, सारे खासदार, भारताच्या प्रत्येक जनतेने आणि सैनिकांनी, विशेष करून सैनिकांनी एकदम मनात कुणगाठ बांधली की यांना एकदा अद्दल घडवलीच पाहिजे आणि यांना शिक्षा झालीच पाहिजे। आमच्या भगिनीचा सिंदूर हा गेला होता। या सिंदुराचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूर सुरू केलं आणि आपल्या भारतीय सैन्याने जगाला दाखवून दिलं की आम्ही कुठेही कमी नाही। आम्ही स्वतःहून कोणाचं नाव घेत नाही, पण आमच्या वाटेला आले तर आम्ही सोडत नाही। हे भारतीय सैन्याने सर्व जगाला एकदा दाखवून दिलं। मागे दाखवलं तर अतिरेकी कारवाया करणारा पाकिस्तान हा नेहमीच भारतामध्ये अशांतता कशी नांदेल यासाठी सातत्याने प्रयत्न करतो। पाकिस्तानला यावेळेला माहिती होतं की आपण जर आता लवकर पायाने पडले तर हिंदुस्थानाची सैन्य आपल्याला ठिकाणावर ठेवणार नाही, नकाशामध्ये बदल होईल, पाकिस्तान हे नकाशावर कुठेच दिसणार। ही कुणगाड बांधून आमच्या सैनिकांनी, वीर सैनिकांनी त्या ठिकाणी मोठे योगदान दिलं। काही सैनिक आमचे शहीद झालेत। आमच्या मगिदे पायलट ज्या होत्या, ज्या सिंग होत्या, नंतर आमच्या व्योमिका सिंग होत्या, त्याचप्रमाणे सुप्रिया जी होत्या, सोफिया होत्या, या सर्वांनी दाखवून दिलं जगाला की आमच्या भगिनी सुद्धा ह्या मागे राहणार नाही। ज्यावेळेला देशाचा प्रश्न आला तर सारे देश बांधव एकत्र होऊन हा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, एकदा दाखवून दिला। आणि पुढे सुद्धा संपूर्ण भारत देशातला प्रत्येक व्यक्ती तो जात धर्म पंथ न पाहता आमचा भारत देश हा स्वतंत्र आहे, स्वतंत्र राहील। आम्ही शांतप्रिय नक्की आहोत, पण आमच्या शांततेचा गैरअर्थ काढून हे एकदा भारतीय सैनिकांनी, पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब, आदरणीय शहा साहेब, आदरणीय राजनाथ सिंगांनी, भारताच्या सर्व नागरिकांनी हे दाखवून दिलं पाकिस्तानला की आम्ही मनात आणलं तर आम्ही पाकिस्तान हा बेचिराग केल्याशिवाय राहणार। त्यांचं मनोध्येय वाढवलं पाहिजे। मनोध्येय वाढलेलं आहे भारतीय सैन्याचं, पण आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत या भावनेतनं आणि एक देशप्रेमाची भावना सर्वसामान्य नवीन येणाऱ्या पिढीच्या मनामध्ये निर्माण व्हावी म्हणून आज तिरंगा रॅलीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं। आणि या तिरंगा रॅलीमध्ये जातपात धर्म पंथ पक्ष सारे बाजूला ठेवून ज्या ज्या व्यक्ती सहभागी झाल्या त्यांचं सर्वांचं मी मनापासून महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब,
उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील, आदरणीय गिरीश भाऊ महाजन, आदरणीय संजयजी सावकारे, माजी आमदार लता सोनवणे यांनी सर्वांच्या वतीने मनापासून त्यांचे खूप खूप आभार मानतो। आणि ही एकता ही जगाने आज पाहिली, ही एकता सातत्याने भारत टिकवून ठेवणार आहे आणि जगामध्ये आमची शक्ती ही कमी नाही, ही भारताच्या सैनिकांनी जगाला दाखवून दिली। याबद्दल सैनिकांना मानाचा मुद्रा करतो, कोटी कोटी वंदन करतो आणि देवाला प्रार्थना करतो की आमच्या सैनिकांना दीर्घ आयुष्य लाभू दे, त्यांच्या हातून चांगले कर्म होईल, देवाला प्रार्थना करतो। वंदे मातरम, वंदे मातरम, जय जवान जय किसान जय जवान। मानोरा येथील शेतकऱ्यांचा दुश्मन असल्यासारखं वागला याचं वाईट वाटतंय। घटनास्थळी उपस्थित सर्व शेतकऱ्यांनी या हतबल झालेल्या शेतकऱ्यांचा वाहून जाणारा भुईमूग जमा करण्यासाठी सहकार्य केलं असतं तर शेतकऱ्याचं कमी नुकसान झालं असतं। या दुर्दैवी घटनेचा तहसीलदारामार्फत योग्य तो पंचनामा करून महाराष्ट्र शासनाने अहवाल मागवावा आणि वाशिम जिल्ह्यातील मानोरा येथील गौरव पवार या शेतकऱ्याचं कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीस आणलेला भुईमूग किती होता त्याचा 100% भरपाई करून द्यावी। एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर जशी त्याला 5 लाख 10 लाख अशी मदत केली जाते त्याच धर्तीवर या नुकसानग्रस्त शेतकऱ्याला मदत द्यावी। शेतकऱ्यांच्या आत्महत्येची वाट बघू नये असं सुहृदयी लोक जड अंतकरणाने बोलत होते। याची नोंद महाराष्ट्र शासनाने घ्यावी आणि नैसर्गिक आपत्तीमध्ये सापडलेल्या शेतकरी गौरव पवार यांना भरीव मदत करावी। मानोरा कृषी उत्पन्न बाजार समितीने 20,000 रुपयाची मदत केलेली ती टोकरी आहे। एक तर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जागेअभावी सुरक्षित जागा म्हणजे चौथऱ्यावर शेतमाल टाकण्यासाठी जागा का नाही, मुळात पोत्याऐवजी हा माल शेत जमिनीवर का टाकला जातो याचाही खुलासा मानोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जबाबदार सभापतींनी करावा आणि शेतकऱ्यांना शेतमाल साठवण्यासाठी आणखी मोठ्या प्रमाणावर शेड तयार करावे जेणेकरून येणाऱ्या पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांना अशा घटनेला सामोरे जावे लागणार नाही। वो मैंने वीडियो देखा था मूंगफली का, पानी गिरने के कारण खराब हो गई थी। कैसे हो गौरव? ठीक हूँ सर। ने वो मैंने वीडियो देखा था मूंगफली का, पानी गिरने के कारण खराब हो गई थी। हाँ सर, बहुत मन में तकलीफ हुई, लेकिन आप चिंता मत करो, महाराष्ट्र की सरकार भी बहुत संवेदनशील है। मेरी भाभी बात हुई है, क्योंकि देवेंद्र जी हो या महाराष्ट्र की कृषि मंत्री हो वो भी संवेदनशील है। मेरी चर्चा हुई वहां कलेक्टर से भी, तो जो नुकसान मंडी में हुआ है उसकी भरपाई आपको की जाएगी ताकि मूंगफली का जो नुकसान हुआ है हाँ उससे तुम्हें परेशानी ना हो, परिवार को परेशानी ना हो। तो जल्दी सोमवार तक प्रयास करेंगे वो हाँ सर कि वो नुकसान जो हुआ है उसकी भरपाई हो जाए। हाँ सर। और कैसे हो सर? कुछ तबीयत पानी में बिक गया था सर, उसकी वजह से तबीयत नहीं रही सर मेरी। हाँ नहीं ठीक है, इसलिए अब मैं कृषि मंत्री हूं तो मुझे किसानों की चिंता करनी चाहिए ना। मैंने वीडियो देखा तो मैंने कहा तुमसे बात करूं, आप चिंता मत करो, हम सब लोग साथ हैं, है ना। आपसे मुझको यही उम्मीद थी सर, आप तक ये बात पहुंचे। बस भारत सरकार भी साथ है, महाराष्ट्र सरकार भी साथ है, चिंता मत करो है। हाँ सर ठीक है, घर में और सबको मेरा राम राम कहना, नमस्कार कहना। हाँ सर, नमस्ते नमस्ते। थैंक यू सर। ठीक है, ओके, नमस्ते। ज्योतिबा डोंगरावर असलेल्या टोल नाक्यावर वाहन पार्किंग कर आणि यात्रा कर मागितल्याबद्दल देवस्थान समितीच्या 2 कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करण्यात आली। मुंबई पोलीस दलातील पोलिसांकडून कर मागितल्याच्या रागातून ही घटना शनिवारी दुपारी घडली। आज सकाळी कोडोलो पोलीस स्थानकात या 5 जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे। पन्हाळा तालुक्यातील पोलिसांकडून मारहाणीची ही दुसरी घटना समोर आली आहे। मिनी ट्रॅव्हल्स मधून काही प्रवासी करवीर तालुक्यातील गिरगाव येथील काही भाविक ज्योतिबाच्या दर्शनासाठी शनिवारी दुपारी आले होते। ही गाडी यमाई मंदिराजवळ असलेल्या टोल नाक्याजवळ आल्यानंतर नाक्यावरील कर वसूल करणारे सुधीर पाटील आणि विशाल माने या कर्मचाऱ्यांनी त्यांना प्रवासी कर आणि वाहन पार्किंग कर मिळून 160 रुपयाची मागणी केली। यांनी मिनी ट्रॅव्हल्स मध्ये असलेल्या मुंबई पोलीस दलातील धनंजय आनंदराव साळोंके यांनी मी पोलीस आहे असे म्हणून
आपले ओळखपत्र दाखवून मी पैसे देणार नाही, आपण पोलीस आहोत, पैसे का मागितलेस म्हणून जाब विचारला। यावेळी कर्मचाऱ्यांनी एकूण 160 रुपये होतात आणि आपण पोलीस आहात तर किमान वाहन पार्किंग कर 60 रुपये तरी द्या अशी विनंती करताच यावेळी विशाल माने यांनी गाडीचा फोटो काढला। त्यानंतर ट्रॅव्हल्समधील काही जणांनी गाडीतून उतरून देवस्थानाच्या या 2 कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत बेदम मारहाण केली। हा वाद न मिटल्याने अखेर रात्री उशिरा कोडोलो पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून विशाल लक्ष्मण माने या कर्मचाऱ्याने कोडोलो पोलिसात फिर्याद दिली। त्याच्या फिर्यादीवरून धनंजय आनंदराव साळुंके याचा सहित 5 जणांवर कोडोलो पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला गेला। याचा अधिक तपास कोडोलो पोलीस करत असून पन्हाळा तालुक्यातील पोलिसांकडून मारहाण केलेली ही दुसरी घटना आहे। काही दिवसापूर्वी पन्हाळा तालुक्यातील नावाली येथे एका पोलीस दाम्पत्याने एसटी चालकास मारहाण झालेली घटना ताजी असतानाच ही घटना घडल्याने पोलिसांच्या अरेरावीबाबत सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे। भारताच्या सार्वभौमत्वाविरुद्ध सतत कारवाई करणाऱ्या दहशतवादी संघटना आणि पोषणकर्ता पाकिस्तान यांना धडा शिकवणारे ऑपरेशन सिंदूर भारतीय सैन्य दलाने राबवले। भारतीय सेनेच्या या दैदिप्यमान यशाबद्दल सर्व सैनिकांप्रती कृतज्ञता व सन्मानार्थ आर्नी येथे सिंदूर सन्मान तिरंगा रॅलीचे आयोजन काल सायंकाळी 5 वाजता करण्यात आले। या रॅलीमध्ये आर्नी येथील सर्व पक्ष व तसेच सर्व समाज बंधू भगिनींनी आपली हजेरी लावली होती। या रॅलीची सांगता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ झाली। पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। नंतर शहीदांना आदरांजली अर्पण करण्यात आली। तसेच आर्नी तालुक्यातील सेवानिवृत्त माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आरिफ खान आणि पूजा ढाले यांनी। कोल्हापुरात दिनांक 19 मे रोजी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत उमेद अभियानातील महिलांना विविध शासकीय योजनांच्या लाभांचे वितरण व आवास योजनेतील लाभार्थ्यांचा मेळावा भरवण्यात आलाय। या मेळाव्यात अनेक नागरिकांनी उपस्थिती लावली होती। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पंडित चौक यांनी। केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले कोल्हापूरमध्ये मातंग समाज न्याय हक्क परिषदेला आले असता त्यांनी सामाजिक कार्यकर्ते विकी कांबळे यांच्या शहरात अध्यक्षपदी निवड केली। त्यावेळी जिल्हा अध्यक्ष उत्तम कांबळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले। तसेच BK कांबळे, शहाजी लोखंडे आणि मातंग समाज न्याय हक्कासाठी आलेले कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी माननीय आठवले म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांनी नेतृत्व केले तर मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास तयार आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पंडित चौक यांनी।